सतीश उर्फ आप्पा दादा सोदळस, फलटण तालुक्यातल्या सोमनथळी इथं राहणारा 27 वर्षांचा तरुण. एकत्र काम करत असताना लखन बुधावले सोबत त्याची ओळख झाली. त्यानंतर लखनची बायको रेश्मा बुधावले हिच्या सोबत देखील ओळख झाली. दोघांमध्ये ओळख वाढत गेली आणि दोघांचंही अफेअर सुरू झालं. पण नंतर दोघांचे खटके उडायला लागले. दडस तिच्यावर दबाव टाकायला लागला. काही दिवसांनी लखनला देखील आपल्या बायकोच्या या अफेअर बद्दल समजलं. लखननं रेश्मा आणि सतीश माने यांच्यासोबत मिळून दडसचा काटा काढला. एखाद्या क्राईम मूवीला देखील लाजवेल असला रक्तरंजित हत्याकांड या तिघांनी मिळून केला. नेमकं काय घडलं? सतीश माने नेमका कोण आहे आणि हा सगळा हत्याकांड त्यांनी कसा घडवून आणला? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, अनैतिक संबंधातून 27 वर्षाच्या तरुणाची निर्घुणपणे हत्या केल्याची भयंकर घटना सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात घडली आहे. अनैतिक संबंध, लव्ह ट्रँगल आणि त्यातून झालेल्या वादातून एका विवाहित महिलेनं तिच्याच प्रियकराची हत्या केली. या भयंकर घटनेमुळे सातारा जिल्हा हादरून गेलाय. सतीश उर्फ आप्पा दादा सोदळस असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सतीश दडस हा ट्रॅक्टरवर ड्रायव्हिंग काम करत होता. 40गाव भागात बऱ्याच वेळेला तो ट्रॅक्टर घेऊन जायचा आणि काही दिवस घरी यायचा नाही. 14 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी तो घरी आला आणि लगेचच ट्रॅक्टर घेऊन कामावर जातो असं सांगून निघाला. मात्र त्या रात्री तो घरी परतलाच नाही. आता नेहमीप्रमाणे तो काही दिवस बाहेर असायचा, त्यामुळे त्याच्या घरच्यांनी तो कामावर गेलाय असं समजलं. त्यानंतर काही दिवसांनी सतीश दडसच्या लहान भावाला सागरला एक फोन आला. सतीश दडस ज्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता, त्यांनी सतीशच्या भावाला फोन करून सांगितलं की मला लखन बुधावलेचा फोन आलेला. लखन आणि सतीश माने या दोघांनी मिळून सतीश दडसला काठीनं मारहाण केलीये असंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर सागर दडस यानं आपला भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिली. तपासातून लखन बुधावले आणि सतीश माने या दोघांची नावं समोर आली. पोलिसांनी या प्रकरणाचा अजून खोल तपास केल्यानंतर त्यांना समजलं की लखन बुधावले याची पत्नी रेश्मा बुधावले हिचे आणि बेपत्ता असलेल्या सतीश दडस याचे प्रेम संबंध होते. सतीश दडसच्या बेपत्ता होण्यामागं कुणाचा हात असू शकतो याचा अंदाज पोलिसांना आला आणि पोलिसांना तपासाची चक्र त्या दिशेनं फिरवली. त्यांनी लखन बुधावले आणि सतीश माने यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली. मात्र या दोघांनी आम्हाला या गोष्टीबद्दल काहीच माहित नसल्याचं सांगितलं. पोलिसांनी रेश्मा बुधावले हिला पण ताब्यात घेऊन तिची सेपरेट चौकशी केली. कडक चौकशीनंतर रेश्मानं गुन्ह्याची कबुली दिली. सतीश दडस सोबत आपले प्रेम संबंध होते आणि यातूनच नवरा लखन बुधावले आणि सतीश माने यांचं सतीश दडस सोबत भांडण झालं आणि यातूनच तिघांनी मिळून सतीश दडसला संपवल्याचं रेश्मानं सांगितलं. मात्र हा सगळा हत्याकांड त्यांनी कसा घडवून आणला हे जेव्हा पोलिसांनी ऐकलं तेव्हा ते अत्यंत धक्कादायक होतं. रेश्मानं सांगितलं की तिचा नवरा लखन बुधावले याच्यासोबत सतीश दडस आणि सतीश माने काम करत होते. एकत्र काम करत असल्यामुळे तिघे एकमेकांना ओळखत होते. ओळख वाढल्यानंतर सतीश दडस सोबत तिचे प्रेम संबंध जुळले. ही गोष्ट तिच्या नवऱ्याला म्हणजेच लखनला आणि सोबतच सतीश मानेला देखील समजली. त्या दोघांनीही दडसला समजवण्याचा प्रयत्न केला. रेश्मापासून दूर राहा असं देखील त्यांनी सांगितलं. मात्र दडस ऐकायला तयार नव्हता. 14 जानेवारीला दडस, माने आणि लखन बुधावले हे तिघं एकत्र भेटले. या दिवशी त्या तिघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हा वाद इतका टोकाला गेला की सतीश माने आणि लखन बुधावले या दोघांनी मिळून दडसला लोखंडी रॉडनं मारहाण केली आणि जखमी केलं. त्याला दवाखान्यात नेतो असं सांगून तिथून विडणीच्या मांगोबा भागात नेलं. इथं त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. इतकंच नाही तर लाकूड कापण्याच्या कटरनं त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे पोत्यात भरून एक पोतं शेततळ्यात पुरलं तर दुसरं पोतं नीरा नदीत फेकून देत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आता या सगळ्यात प्रश्न सापडतो की रेश्माच्या प्रेम संबंधाबद्दल समजल्यामुळे तिच्या नवऱ्यानं दडसची हत्या केली, पण यामध्ये सतीश मानेचा रोल काय होता? सगळ्यात विनाकारण तो अडकला गेलाय का? तर इथंच खरा ट्विस्ट येतो. अजून माहिती घेतल्यावर समजलं की लखन बुधावले याच्यासोबत लग्न व्हायच्या आधी रेश्मा सतीश मानेच्या रिलेशनशिप मध्ये होती. म्हणजे सतीश माने हा रेश्माचा एक्स बॉयफ्रेंड होता. सतीशला रेश्मानं दडस सोबत संबंध ठेवणं पटत नव्हतं. एकूणच काय तर रेश्माचं सुरुवातीला सतीश माने सोबत अफेअर होतं. नंतर तिचं लग्न लखन बुधावले सोबत झालं. लखन बुधावले नंतर सतीश दडस सोबत तिचे प्रेम संबंध जुळले. मात्र सतीश तिच्यावर दबाव टाकत होता. सतीशच्या या वागण्याला ती वैतागली आणि एक्स बॉयफ्रेंड आणि नवऱ्यासोबत मिळून तिनं दडसला संपवलं. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा अवघ्या 4 तासात लावला.
या भयानक हत्याकांडामुळे आसपासच्या गावातल्या नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. या प्रकरणी कायदेशीर कारवाई करत पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्या, कट रचना आणि पुरावे नष्ट करणं यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं पुरावे गोळा केले जात असून या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल केलं जाणार असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. बाकी मंडळी, घडलेल्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.